ज्ञान सागर बाप के पास आते हो, सम्मुख मिलन मनाने, बादल भरने। तुम यहाँ कोई तीर्थ करने व पहाड़ी की हवा खाने नहीं आते हो। ज्ञान सागर बाबा से मिलन मनाने हम मधुबन में जाते हैं, तो बाबा म्हणताय मिलन मनाने आते हो, बादल भरने के लिए आते हो। आपल्यामध्ये ज्ञान भरून घेण्यासाठी येत असता तुम्ही, आणि मग तुम्हाला ज्ञानाचा वर्षाव करायचा आहे तिकडे जाऊन। तसं आता मधुबन मध्ये तर रोज जात नाही आपण, मुरली क्लास मध्ये रोज येतो आपण। तर बाबांकडून हे आपण जसं स्वतःला भरून घ्यायचंय आणि बाहेर जाऊन या ज्ञानाचा पाऊस पाडायचा आहे, स्वतःवरती पण आणि दुसऱ्यांवरती पण। प्रश्न है, गृहस्थ व्यवहार में रहते हुए किस विधि से चलते रहो तो एवर हेल्दी बन जाएंगे। गृहस्थ व्यवहार में रहते हुए किस विधि से चलते रहो तो एवर हेल्दी बन जाएंगे। घर गृहस्थ मध्ये आपल्याला राहायचंय, इथं कसं राहायचं, कशा पद्धतीने राहायचं की ज्यामुळे आपण निरोगी बनू। इथं पण स्वस्थ तन स्वस्थ मन राहील, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या दुनियेमध्ये आपल्याला राहायला चान्स मिळेल। तिथं जे राहतील ते एव्हर हेल्दीच आहे, ते निरोगीच आहे। मग त्या दुनियेमध्ये कोण जाऊ शकतं, निरोगी जिथं शरीर आहे, मन निरोगी आहे, अशा दुनियेमध्ये कोण जाऊ शकतं, त्यांनी इथं कसं राहायचंय ज्याला जायचंय तिथं। उत्तर है, एवर हेल्दी बनने के लिए सदैव बाबा बाबा करते रहो। एवर हेल्दी बनने के लिए सदैव बाबा बाबा करते रहो, म्हणजे अनहद नाद, असं नाही की तोंडाने बाबा बाबा म्हणायचंय, लेकिन बुद्धि में बाबा रहे, सदा सदा बुद्धि में बाबा की याद रहे, बाबा का ज्ञान बुद्धि में रहे। तुम्ही से खाऊं, तुम्ही संग घूमूं, सब कुछ बुद्धि से बाप हवाले कर दो। खाना भी है तो बाबा के साथ में खाना है, कहीं पर भी जाना है बाबा को साथ लेकर जाना है, अकेले कहीं पर भी जाना नहीं है। घर में है फिर भी बाबा का आवाहन करते रहना है, बाबा को साथ में रखना है। कंटिन्यू सोबत असेल तर आवाहन करण्याची पण गरज नाही, अगर उसे साथ में ही रखा है, लेकिन फिर भी बीच बीच में कनेक्शन टूट जाता है, बीच बीच में हम लौकिक में चले जाते हैं, तो बाबा का आवाहन करते रहना है घर में। और जब भी बाहर जाए बाबा को साथ लिए बिगर हमें जाना नहीं है। खाना खा रहे हैं, पानी पी रहे हैं, बाबा के साथ में, तो बाबा के वाइब्रेशन उसमें आ जाएंगे। सब कुछ बुद्धि से बाप हवाले कर दो, मेरा कुछ भी नहीं है, सब कुछ बाबा का है। भक्ती मार्गासारखं नाही की सगळं काही तुझंच आहे, माझं काहीच नाही असं म्हणायचं एकीकडे आरतीमध्ये भजनमध्ये, आणि काही दुःख आलं म्हणजे त्याला मग असं कसं परमेश्वर, काही प्रॉब्लेम झाला तर त्याला नाव ठेवायचं किंवा त्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याविषयीचं त्याला उल्हाणे द्यायचे। अगर बाबा का सब कुछ है तो बाबा देख लेगा, और जो भी होगा और संगम युग में जो भी होगा उसमें हमारा कल्याण है। तो मन बुद्धि से ये पक्का करना है, मेरा कुछ भी नहीं है, सब कुछ बाबा का है। तो हम खुश रहेंगे, आनंद में रहेंगे, स्थिर रहेंगे, स्थिरता रहेगी मन में बुद्धि में, तो शरीर भी अच्छा चलेगा। ऐसा समझकर चलो कि हम शिव बाबा की परवरिश के अंदर पल रहे हैं। ऐसा समझकर चलो कि हम शिव बाबा की परवरिश के अंदर पल रहे हैं। आमची पालना करणारा माता पिता शिव बाबा आहे, आता आमची देखरेख करणारा देखभाल करणारा शिव बाबा आहे, उसकी छत्र छाया में चल रहे हैं। तर टेन्शन येणार नाही आपल्याला कोणत्याच गोष्टीचं, किती दुःख असू दे किंवा दुःख न असू द्या, उसकी पालना में पल रहे हैं, वो देख लेगा, लेकिन उतना समर्पित बुद्धि हमें उस पर होना पड़ेगा। किसी भी चीज में ममत्व न रहे, किसी चीज में, व्यक्ति में, वस्तु में।
कहीं पर भी ममत्व नाही, मोह नाही. आहे वापरायचंय, काही वस्तू आहे आपल्याकडे वापरायचंय, नसली तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याशिवाय पण आपल्याला राहता आलं पाहिजे, त्या वस्तूशिवाय पण. तो कोई चीज में ममत्व नहीं, किसी मनुष्य में आसक्ति नहीं. अर्पण करके उसके हुक्म से खाओ तो सब पवित्र हो जाएगा और तुम एवर हेल्दी बन जाएंगे. बाबा को अर्पण कर देना है. जो भी हमें खाना है, जो भी पीना है, बाबा को अर्पण करना है और उसमें बाबा की शक्तियां आ जाएंगी. फिर तो वो पावन बन जाएगा, पावन बन जाएगा और फिर हमारे अंदर आरोग्य का संचार हो जाएगा. जो रोग की अवस्था है वो खत्म होती जाएगी. पण तेवढं मनापासून आपण बाबांवरती ते अर्पण करायला शिकलं पाहिजे. आज आपल्याला राजयोगचे पॉइंट बघायचे. आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे आज, दुनियेमध्ये मनवला जातोय आणि त्याच्याविषयीचे पॉइंट बघायचे. आजच्या मुरलीमध्ये पण बाबांनी एक पॉइंट घेतलेला आहे, तो तुम्हारा है राजयोग. वह तो कहेंगे स्वर्ग के सुख तो कागविष्टा के समान है, परंतु भारत का राजयोग तो मशहूर है, इसको कोई जानते नहीं. प्राचीन योग तो प्राचीन बाप ही सिखाएंगे. दुनिया में अनेक प्रकार के योग है. हठ योग है और योगा भी है. शरीर के लिए योगा है, त्यालाच ते योग समजतात, पण ते योग वेगळी गोष्ट आहे. राजयोग दुनिया में बाबा म्हणता है कोई नहीं जानते हैं. वो कहेंगे की स्वर्ग के सुख तो कागविष्टा के समान आहे, पण राजयोगाद्वारे आपण राजा बनलो होतो आणि खूप सुंदर जीवन जगलेलो आहे, हे कोणालाही माहिती नाही. आणि म्हणून ते काय म्हणतात, स्वर्गाचे सुख जरी असले तरी ते कागविष्टे समान. इथं सुखच नाही या दुनियेमध्ये, म्हणून मोक्षामध्ये जाऊन राहायचंय, पार्टमध्ये यायचंच नाही कोणत्याच. लेकिन बाबा म्हणताय परंतु भारत का राजयोग तो मशहूर आहे. मशहूर आहे पण त्याचं फक्त नाव आहे, पण ते नेमकं काय आहे ते माहिती नाही कोणालाच. तो वो कौन सिखाएगा, प्राचीन योग तो प्राचीन बाप ही सिखाएंगे, जो सबसे प्राचीन है इस दुनिया में, जिसके द्वारा ये दुनिया स्टार्ट हुई, वो बीज रूप है. वही आकर ये राजयोग सिखाता है और इस राजयोग को सीख कर समझ कर जीवन में धारण करके हम राजा बन जाते, अपने भी राजा बन जाते, दुनिया के भी राजा बन जाते. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, ऊंची मंजिल पर जाने के लिए बाप, टीचर, गुरु के रूप में हमें 3 इंजन मिले हैं. सदा इसी स्मृति से आगे बढ़ना है. मंजिल ऊंची है, थोडंसं चढ असेल तर चढावरती रेल्वे एका इंजिनवर नाही जात, डबल इंजिन जोडावं लागतं. आपली तर मंजिल खूप मोठी, आपल्याला परमधाम पोहोचायचंय, स्वर्गामध्ये जायचंय, तर आपण त्या रेल्वेचे जसे काही डबे आपण स्वतःला जोडून घेतलेले त्याच्यामध्ये, पण या रेल्वेला 3 इंजिन है. और वो 3 इंजिन कौन है, एक ही शिव बाबा के 3 रूप. तसं तर आपल्याला डबल इंजिन बाबा म्हणतात कधी कधी, की शिव बाबा भी है, ब्रह्मा बाबा भी है, क्योंकि ब्रह्मा बाबा भी अभी संपूर्ण है. पर आज बाबा सांगता है कि मैं तीनों रूपों में तुम्हारे साथ हूं, ट्रिपल इंजिन. तो ये ट्रिपल इंजिन जो है, बाप, टीचर और गुरु का रूप. जर आपण हे तिन्ही, बाकीचे सगळे संबंध तर आहेच बाबांसोबत आपले, आणि त्या सगळ्या संबंधाचा आनंद पण आपल्याला घ्यायचा आहे, पण जे परिवर्तन आपल्याला आपल्यामध्ये घडवून आणायचंय ते हे 3 रूप महत्वाचे बाबांचे, बाप, टीचर और सदगुरु. तो इन 3 रूपों को हमें सदा बुद्धि में रखना है कि हम इस जो रास्ता हमने पकड़ा है, जिस मंजिल पर हमें पहुंचना है, बहुत कड़ा रास्ता है, बहुत ऊंची मंजिल है, लेकिन मैं इस मंजिल पर सहज पहुंच जाऊंगा, इस
ट्रैक पर मैं बहुत अच्छी रीति से चल पाऊंगा, क्योंकि ट्रिपल इंजन है, मुझे खींचने वाला ट्रिपल इंजिन आहे. तर मग आपण आरामात खूप स्थिर बुद्धी ठेवून आपण या रस्त्यावरती चालू शकणार आणि पोहोचणार आहे आपल्या मंजिलवरती. आपल्याला देवता बनायचं, इथं फरिश्ता बनायचं, आधी संपूर्ण ब्राह्मण बनायचंय. तर ते केव्हा शक्य होईल, जेव्हा आपण बाबांची 3 रूपं लक्षात ठेवू, तेव्हा आपण आपल्यामध्ये ती परिवर्तन करण्याची ताकद पण येईल. परिवर्तन होऊन जाईल. संस्कार परिवर्तन से संसार परिवर्तन हो जाएगा. तो हमारे संस्कार परिवर्तन करने के लिए इन तीनों रूपों का फायदा हमें उठाना है. अगर हम उनके साथ में रहेंगे, साथ में चलेंगे, तो हम पहुंच जाएंगे अपनी मंजिल पर. बुद्धि से सब कुछ बाप हवाले कर उनकी परवरिश के नीचे पलना है. बुद्धि से सब कुछ हमें बाप के हवाले कर देना है, मेरा कुछ नहीं. और उनकी पालना में, जैसे बाबा हमें हमारी देखभाल कर रहा है, ऐसे हमारे बुद्धि में हमें पक्का कर लेना है. बहुत मीठा पावन बनना है, बहुत मीठा बनना है, बहुत मीठा बनना है. विकारांचा कडवटपणा काढून टाकायचा आहे. पवित्रतेची धारणा पाहिजे. जसं देवी देवता राहतात सत्युगामध्ये, तसं आपल्याला इथं राहायचंय. पतितपने का कड़वापना निकाल देना है. वरदान है, अनुभवों की संपन्नता द्वारा सदा उमंग उल्लास में रहने वाले मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी भव. अनुभव बड़े से बड़ी अथॉरिटी है. हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान के पॉइंट के अनुभवों में संपन्न बनो, तो चेहरे पर सदा उमंग उल्लास की चमक दिखाई देगी. ते ज्ञान, गुण आणि शक्ती बाबा आपल्याला रोज देतो मुरलीच्या माध्यमातून. पण ती जसे एक स्वयंपाक, एखादा ॲटम बनवण्याची रेसिपी असते, की अशा पद्धतीने बनवायचंय, असं बनवायचंय, असं बनवायचं, ती रेसिपी असते. आणि त्यानुसार माता मग तो पदार्थ बनवतात. त्या रेसिपीनुसार काय वापरायचे, कसं वापरायचे, किती प्रमाणामध्ये वापरायचे. तर ही बाबा आपल्याला ही रेसिपी देत असतो. मुरलीमधून ज्ञान, गुण आणि शक्तीच्या धारणा करण्यासाठी तो तशा प्रकारची शक्ती आपल्यामध्ये आणण्यासाठी रेसिपी देत असतो. तिला वापरून आपण, समजा तो पदार्थ आहे, ती रेसिपी आहे, आपल्या समोर ते लिहून काढलेलं आहे. आपण हा पदार्थ बनवायचा, इतकी सामग्री पाहिजे, अशी पाहिजे, तशी पाहिजे, अशी वापरायची, हे झाल्यानंतर असं करायचं, ते झाल्यानंतर तसं करायचंय. पण ते नुसतं ते वाचून थोडी पदार्थ खाल्ल्याचं समाधान मिळणार आपल्याला, तो पदार्थ बनवावा लागेल. तर तसं हे ज्ञान, गुण आणि शक्ती हे थेरी आहे. आपल्या समोर बाबांनी सगळं ठेवलेलं आहे, की असं असं करा, असं असं, अशा स्थितीमध्ये राहा, अशी मनाची स्थिती ठेवा. पण ते जेव्हा प्रॅक्टिकल परिस्थिती तशी, त्यावेळेला तसं ते वापरावं लागेल आपल्याला. तेव्हा मग त्याचा आनंद घेता येईल, तेव्हा त्याच्यापासून शक्ती मिळेल. पदार्थ बनवला, खाल्ला, तो पचला, त्यानंतर त्याची शक्ती प्राप्त होते. नुसते त्याची रेसिपी बघून तर शक्ती येणार नाही. तर तसं बाबा म्हणतात, हे ज्ञान, गुण आणि शक्ती यांना तुम्ही आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला जशी परिस्थिती येईल त्यावेळेला तुम्ही वापरा. मी जशी श्रीमत दिलेली तसं तुम्ही त्याचं वेळेवरती उपयोग करा त्याचा. तर तेव्हा काय होईल त्याचा परिणाम, वो अनुभव से संपन्न बनो, तो चेहरे पर सदा उमंग उल्लास की चमक दिखाई देगी. उदासी, निराशावाला चेहरा नहीं दिसणार आपला कधीच, उमंग उल्लास दिसेल. क्योंकि हम बाबा के ज्ञान को यूज कर रहे हैं, हर बात में यूज कर रहे हैं. अब सुनने सुनाने के साथ साथ अनुभवी मूर्त बनने का विशेष पार्ट बचाओ. अनुभव की अथॉरिटी वाले स्वयं को सदा भरपूर आत्मा अनुभव करेंगे. जैसे बीज भरपूर होता है, ऐसे ज्ञान, गुण, शक्तियां सब में भरपूर होने के कारण मास्टर ऑलमाइटी अथॉरिटी बन जाते. खूप शक्तिशाली बनून जाऊ आपण. जितकं जितकं आपण वापरत जाऊ, हे बाबांचं जे ज्ञान आहे ते पॉइंट्स आपण वापरत जाऊ, तर त्या ज्ञान, गुण आणि शक्तीच्या अनुभवाने आपण संपन्न बनू. आणि तेवढं आपल्याला ती अधिकार येऊन जाईल आपल्यामध्ये, की काही कोणतीही परिस्थिती येऊ द्या, मग छोट्या छोट्या परिस्थितीमध्ये वापरायचं आहे, पण छोट्या छोट्या प्रॉब्लेम मध्ये वापरायचे पॉइंट्स. आणि मग कितीही मोठा प्रॉब्लेम असू द्या, कितीही मोठी परिस्थिती असू द्या, आपल्याला अनुभवाचा अधिकार आपल्याकडे राहील आणि त्यामधून आपण निघून जाऊ मग सहजपणे. स्लोगन है, अमृत वेला विशेष प्रभु पालना की वेला है, इसका महत्व जान, पूरा लाभ लो. अमृत वेला, ज्याला भक्ती मार्गामध्ये पण महत्व दिलं ब्रह्ममुहूर्त म्हणून, पण तसं त्यांचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट परमात्म्याशी नाहीये.
परमात्म्याने आपल्याला ही वेळ दिलेली आहे 4 ते 4:45 तर तिचा संपूर्णपणे फायदा आपण घ्यायचा आहे, महत्व लक्षात घ्यायचंय.